नमस्कार मित्रांनो, फिजिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी सुरू करतोय आपला 12वीचा फिजिक्स 12th फिजिक्स आहे त्याची CET PYQ सिरीज. आता ही CET PYQ सिरीज ॲक्च्युली आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण चालू आहे फिजिक्स अकॅडमीच्या. तिथे पण तुम्हाला याचे रोज एक PYQ भेटत असतो CETचा. तर या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ लेक्चर चालू करण्याची सिरीज काय हेतू आहे नक्की तुम्ही जर बघितलं, आतापर्यंत आपण एक ॲझ्युम करत होतो की आपली CET एक्झाम MST CETची 2027ची 2027ची होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. पण आता एक शॉकिंग न्यूज अशी आहे की आपल्या CET सेलनं नवीन GR इश्यू केलेला आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमची CET सेलची जी MST CET एक्झाम होणार आहे 27ची ती होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये पहिला अटेम्प्ट आणि एप्रिलला जाऊन दुसरा अटेम्प्ट असं आपलं याचं स्ट्रक्चर असेल. जरी हा असा अटेम्प्ट असेल तरी पण तुम्हाला सांगू का, तुमचा सिलेबस हा तुम्हाला पहिल्या अटेम्प्टलाच व्यवस्थितपणे कव्हर केला पाहिजे. का तर पहिल्या अटेम्प्टलाच बाळांनो खूप मोठी एनर्जी लागते. बरीच मुलं आत्ता पण अशी आहे ज्यांची पहिल्या अटेम्प्टला चांगला स्कोर आलेला आहे, दुसऱ्याला परत काही लोकांचा कमी आला आणि काही लोकांनी तो इम्प्रूव्ह सुद्धा केला. आपल्या मेंटॅलिटीवरती असते. परंतु मी एक बोलेन की जर तुम्हाला पहिला अटेम्प्ट व्यवस्थित द्यायचा तर तुमचा सगळ्यांचा जो सिलेबस आहे तो जवळपास 15 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या आसपास संपला पाहिजे. विषय कोणता पण असू द्यात, पण हा सिलेबस तुमचा संपला पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग तुमच्या टीचर लोकांकडून तो संपवून घ्या. आता बघितलं तर तुमच्या CET एक्झामला राहिले जवळपास, आपली एक्झाम कधी होईल हे अगोदर बघू, मग दिवस सांगू तुम्हाला. एक्झाम होईल जवळपास 15 डिसेंबरला. कधी होईल? 15 डिसेंबरला. दिवस आपल्याकडे आहेत 135 दिवस शिल्लक आहेत. 10 दिवस जरी कमी केले तर आपल्याकडे 125 डेज जवळपास शिल्लक आहेत. तर या 125 डेजमध्ये आपल्याला पूर्ण सगळ्या सिलेबस, सगळ्या चॅप्टर्सचा सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस व्यवस्थितपणे करायचं आहे. म्हणून तर तुम्हाला म्हटलं काय, 1 नोव्हेंबरला सिलेबस संपला तर तुम्ही त्याच्यानंतर 1 महिनाभर काही क्वेश्चन प्रॅक्टिस कराल, काही टेस्ट सिरीज द्याल आणि त्यानंतर एक्झाम व्यवस्थितपणे चांगल्या फेजने देऊ शकाल. आणि ही एक्झाम व्यवस्थित दिली तर तुमचा बोर्डला पण परत कॉन्फिडन्स वाढेल. का तर तुमच्याकडे परत निम्म काम तुम्ही करून गेलेलं असणार आहे पुढं. त्यासाठी बघूया याच्यामध्ये लेक्चर्स कुठं मिळतील तुम्हाला. फिजिक्स अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तुम्हाला हे लेक्चर्स मिळतील. बेसिकली आपला प्रयत्न असा असेल की रोज देण्याचा, परंतु मी एक बोलेन की आठवड्यातून 4 दिवस तर तुम्हाला लेक्चर याचे मिळतील. आपलं काय याच्यावर मोटिव्ह आहे की रोज तुम्हाला 10 ते 20 क्वेश्चन हे मिळतील. 10 पण मिळतील, 15 पण मिळतील, 20 पण मिळतील, डिपेंड ऑन टाइम फॅक्टर आपल्याकडे किती आहे त्याच्यावरती. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आजचं लेक्चर आपण स्टार्ट करूया. प्रश्न बघूया या ठिकाणी. आज आपण चॅप्टर घेतोय थर्मोडायनॅमिक्स. कोणता घेतोय? थर्मोडायनॅमिक्स. 12वीचा चॅप्टर आहे, सगळ्यांना माहीत असेल. 12th फिजिक्सचा हा आपला चॅप्टर आहे. ओके, केमिस्ट्रीला पण सेम आहे, पण 12th फिजिक्समध्ये हा पार्ट आहे. पहिला प्रश्न बघूया. हीट इज द फॉर्म ऑफ. हीट हा कशाचा फॉर्म आहे? कारण हीट हा आपला ऑलवेज एनर्जीचा फॉर्म आहे. कशाचा आहे? एनर्जीचा. कोणता असेल पर्याय? पर्याय क्रमांक D आपला बरोबर आहे. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच्यानंतर पुढचा जर आपण बघितला, दुसरा आपला जो प्रश्न आहे, थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ. थर्मोडायनॅमिक कशाच्या स्टडी सोबत डील करतो? तर हे आपले प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर या मॅक्रोस्कोपिक पार्टिकलच्या स्टडी सोबत डील करतो. तर मॅक्रोस्कोपिक कोणता आहे? पर्याय क्रमांक B आहे आपला, मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स. ओके, त्याच्या पुढचा जर आपण बघितलं याच्यामध्ये, एक मिनिट, आले. ओके, थर्ड आपला क्वेश्चन आहे या ठिकाणी. थर्ड क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स थर्मल इक्विलिब्रियम. या कंडिशन्स पैकी कुठली कंडिशन थर्मल इक्विलिब्रियमला व्यवस्थितपणे डिस्क्राइब करते? बघूया. तर या ठिकाणी पहिली कंडिशन आहे द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉटर ऑब्जेक्ट टू कूलर ऑब्जेक्ट. त्यांनी सांगितलेलं आहे की हॉटरकडून कूलरकडे हीट जी ट्रान्सफर होते त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणू शकत नाही. हा आपला आहे फ्लो ऑफ हीट. ओके, दुसरा आहे या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम कूलर टू हॉटर ऑब्जेक्ट. हे पॉसिबलच नाहीये. सी आहे द स्टेट इन विच 2 ऑब्जेक्ट्स ॲट डिफरंट टेम्परेचर्स एक्सचेंज हीट अंटिल देअर टेम्परेचर बिकम्स इक्वल. त्यांनी सांगितलेलं आहे की 2 ऑब्जेक्ट डिफरंट टेम्परेचरला आहेत, एक्सचेंज हीट करतात जोपर्यंत त्यांचे टेम्परेचर सेम होत नाहीत. हाच आहे आपला थर्मल इक्विलिब्रियम. ओके, सेम टेम्परेचर झालेला आहे. पर्याय क्रमांक C बरोबर आहे. पुढचा बघूया याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4. व्हेन अ गॅस इज इन थर्मल इक्विलिब्रियम इट्स मॉलिक्युल्स हॅव. जेव्हा एखादा गॅस थर्मल इक्विलिब्रियमला आहे, सेम टेम्परेचरला आहे, तसा गॅस मॉलिक्युलमध्ये काय असेल, त्याची एनर्जी पण तुम्हाला सेम बघायला मिळते बाळांनो. कशी असते? सेम एनर्जी. ऑप्शन नंबर B बरोबर आहे. खूप सोपा असा प्रश्न होता आणि असेच प्रश्न तुम्हाला CETला विचारले जातात. फक्त लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तर तो उपयोगाला येतो. 5वा प्रश्न आहे या ठिकाणी. व्हेन यू पुट अ कोल्ड स्पून इन टू, स्पून म्हणजे चमचा,
अ हॉट टी आफ्टर फ्यू मिनिट्स द टेम्परेचर ऑफ. त्यांनी विचारलेलं आहे की तुम्ही एक थंड चमचा गरम चहामध्ये ठेवताय, काही वेळानंतर काही मिनिटानंतर त्याच्यामध्ये काय होईल. ओके, बघू पहिली कंडिशन काय दिली आहे. स्पून विल बी मोर दॅन दॅट ऑफ टी. त्यांनी सांगितलेलं आहे की चमच्याचं टेम्परेचर चहापेक्षा जास्त असेल का, पॉसिबलच नाही आहे. दुसरी गोष्ट, टी विल इन्क्रीज. चमचा टाकल्यानंतर थंड, टीचं टेम्परेचर वाढते. असं होत असतं तर आपण गॅसवरती नाही चमचा टाकून चहा बनवला असता. ओके, हा प्रश्न आपला होत नाही आहे, दोन्ही पण होत नाहीत. बोथ द स्पून अँड टी विल रीच अँड इक्वल व्हॅल्यू. आपला जो स्पून आहे आणि आपली जी टी आहे म्हणजे चहा आणि आपला जो चमचा आहे दोघांची व्हॅल्यू सेम होईल. पर्याय क्रमांक सी हा बरोबर होतोय आणि स्पून विल डिक्रीज हा होत नाही. ऑप्शन नंबर सी हा इक्वल आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबरचा प्रश्न आहे. अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम इफ. परत कंडिशन्स आहेत काय टेम्परेचर सेमच्या. पहिलं आहे मॅक्रोस्कोपिक व्हॅरिएबल्स चेंज विथ टाइम. नाही होत, चेंज नको आहे. मॅक्रोस्कोपिक व्हॅरिएबल्स डिपेंड्स पण नको आहे मायक्रोस्कोपिकवरती, तेव्हा पण चेंज होतील. मायक्रोस्कोपिक और मायक्रोस्कोपिक व्हॅरिएबल्स चेंज विथ टेम्परेचर. टेम्परेचर तर सेम ठेवायचं आहे. आणि त्या आहे मायक्रोस्कोपिक और मायक्रोस्कोपिक व्हॅरिएबल्स डू नॉट चेंज विथ टेम्परेचर. ओके, डू नॉट चेंज म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे. त्याच्या पुढचा बघूया. 7 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. काय दिलंय. अ सिस्टीम ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सिस्टीम बी अँड बी इज सेपरेटली इन thermal equilibrium with C, then A and C are in thermal equilibrium. Which law of thermodynamics does it follows? बेसिकली ए बी सी 3 सिस्टीम दिलेली आहेत. पहिली दुसऱ्या बरोबर, दुसरी तिसऱ्या बरोबर, पहिली तिसऱ्या बरोबर. जर सेम टेम्परेचरला आहे तर याला आपण काय म्हणतो बाळांनो, झिरोथ लॉ म्हणतो. काय म्हणतो, झिरोथ लॉ. ओके, ऑप्शन नंबर ए हा बरोबर असेल. 8 नंबरचा प्रश्न बघूया. इंटरनल एनर्जी ऑफ अन आयडियल गॅस इज इन द फॉर्म ऑफ. त्यांनी सांगितलेलं आहे की आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असते. इंटरनल एनर्जी वाढले तर मॉलिक्यूल एक्सपांड होतो आणि तो मोशन करायला चालू होतो, पळायला. आता जेव्हा तो मोशन करायला चालू होतो तेव्हा काय होतं, कायनेटिक एनर्जी डील करते. म्हणजे इंटरनल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असेल, ओनली कायनेटिक एनर्जी याच्या फॉर्ममध्ये असेल. ओके, ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर बघितला काय आहे, तर टेम्परेचर ऑफ अन आयडियल गॅस इज केप्ट कॉन्स्टंट. त्यांनी सांगितलेलं आहे की आयडियल गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ॲज इट एक्सपांड्स, तो एक्सपांड झाल्यानंतर द गॅस डज एक्सटर्नल वर्क. गॅसनं काहीतरी एक्सटर्नल वर्क सुद्धा केलेलं आहे. ओके, ड्युरिंग दिस प्रोसेस द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ओके, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला अगोदर जेव्हा गॅस एक्सपांड होईल त्यानंतर टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या सिस्टीमनं काहीतरी वर्क पण केलेलं आहे. त्यानंतर आपली इंटरनल एनर्जीमध्ये काय असेल, एक लक्षात घ्या, जर आपण याच्यामध्ये टेम्परेचर कमी केलं तर इंटरनल एनर्जी कमी होईल, टेम्परेचर वाढवलं तर एनर्जी वाढेल, कॉन्स्टंट ठेवलं तर एनर्जी पण सेम राहील. ओके, कॉन्स्टंट राहील. बघूया, डिक्रीज नाही आहे, इन्क्रीज नाही, रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. हा क्वेश्चन थोडासा बघू प्रश्न. द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज प्रपोर्शनल टू. त्यांनी विचारलेलं आहे की इंटरनल एनर्जी कशाला प्रपोर्शनल असते. पहिली गोष्ट, टेम्परेचर वाढवलं तर एनर्जी वाढते, टेम्परेचर कमी केलं तर एनर्जी कमी होते. म्हणजे इंटरनल एनर्जी आपली कशाला प्रपोर्शनल आहे बाळांनो, टेम्परेचरला प्रपोर्शनल आहे. पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, हे होते आजचे आपले 10 क्वेश्चन. आजच्या लेक्चरला आपण 10 क्वेश्चन डिस्कस करणार होतो. उद्याच्या लेक्चरला तुम्हाला 15 किंवा 20 क्वेश्चन देण्याचा आपण प्रयत्न करूया. ज्या लोकांना लेक्चर आवडलेलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. ओके, ज्या लोकांना फिजिक्स टफ वाटतोय त्यांना आपल्यासोबत कनेक्ट करून द्या, आपण त्यांना इझी करण्याचं काम करूया. थँक्यू सो मच.